माझं नाव उमराव माणिकराव शेळके, मी जवळा बाजारचा राहणारा आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये. मला 10 मे 2024ला छातीमध्ये दुखत असल्यामुळं परभणी येथील एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तेथे अँजिओग्राफी केल्याच्यानंतर 4 ब्लॉकेजेस सांगण्यात आले. त्यापैकी 100% असलेले ब्लॉकेजेसला अँजिओप्लास्टी त्याच वेळेला करण्यात आली परभणीमध्ये, आणि राहिलेले ब्लॉकेजेससाठी एखाद्या महिन्यानंतर अँजिओप्लास्टी करायचं ठरलेलं होतं. त्यामुळं एके दिवशी मी औरंगाबादच्या दवाखान्यामध्ये देखील जाऊन आलो होतो. 2 जुलैला अँजिओप्लास्टी करण्याचं ठरलं होतं. माझा मुलगा डॉक्टर भारत शेळके पोद्दार कॉलेजचा इथला विद्यार्थी आहे. त्याला माधवबागची माहिती होती, खोपोलीची, आणि त्यामुळे त्यानं असं ठरवलं की आपण अँजिओप्लास्टी करण्यापेक्षा माधवबागला जाऊन आपण आयुर्वेदिक उपचार घ्यावेत. त्यामुळे ती कदाचित अँजिओप्लास्टी करण्याची आपल्याला गरज राहणार नाही. आणि त्यामुळं मी 8 तारखेला, कालच्या 8 जुलैला इथं ॲडमिट झालो. आणि ॲडमिशन घेतल्यापासून मला जे इथं समाधान मिळालं, त्यामुळं माझी पूर्ण खात्री झालेली आहे की मला आता नक्कीच अँजिओप्लास्टीची गरज भासणार नाही आहे. माझं वजन इथं आलो त्यावेळेला 63,500 म्हणजे 63.5 किलो होतं. ते आता 62 किलो झालेलं आहे. ते माझ्या 5-6 वर्षापासून शुगरची गोळी मला चालू होती. या 2 वर्षामध्ये ती गोळी 2 वेळेला सकाळ आणि संध्याकाळी सुरू करण्यात आली होती. परंतु इथं आल्याच्यानंतर एकच दिवस मी ती गोळी घेतली. दुसऱ्या दिवसापासून शुगरची पूर्ण गोळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. माझ्या शुगर नॉर्मल झालेली आहे. ट्रेडमिल टेस्ट इथं असते, ती माझी 15-15 मिनटाची 3ही दिवस मी पूर्ण केलेली आहे. मला काही धाप लागली नाही, काही झालेलं नाही. आहाराबद्दल इथं वाटत होतं की पोटभर जेवायला देत नाहीत. ज्यावेळेला म्हणजे व्याख्यानं खूप सुंदर होतं तिथं. आज देखील मिलिंद सरदार यांनी खूप समजावून सांगितलं चांगल्यापैकी, त्यातलंच एक भाग म्हणून. तर इथं सांगण्यात आलं की जे अन्न दिलं जाते आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच इथं दिलं जातं आहे. बाकी आपण जे घरी खातो जास्तीचं, तर त्यामुळं आजार बळावतात उलट. त्यामुळे इथं ते आहाराबद्दल देखील खूप चांगली माहिती मिळालेली आहे मला. आणि तब्येतीमध्ये आता मला धाप लागत नाही. शिड्या आता मी चढून जातो आहे. मला तिकडून रॅम्प करून जाण्याची गरज नाही पडत. इथं आता मी रूमला राहतो इथं. तर पहिल्या मला त्याला शिडी चढताना म्हणजे एकाच पायरीवर 2 पाय देत असं जायला लागायचं. आता मी सरळ पायऱ्या चढून जाऊ शकतो. आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे इथं आल्यामुळं माझा तो फायदा झालेला आहे. बाकीच्यांनी तसंच म्हणजे फायदा घ्यावा. अँजिओप्लास्टीपेक्षा याला महत्त्व द्यावं, एवढी मी आता सर्वांना आवर्जून आवाहन करतो. धन्यवाद.